हम गर्व के साथ कहते हैं हम हिंदू हैं, हमारी सनातन संस्कृति है। हिंदू होना इसलिए भी गर्व की बात है क्योंकि हिंदुओं ने किसी पर आक्रमण नहीं किया, हिंदुओं ने किसी के मंदिरों को या मानकों को नहीं तोड़ा, हिंदुओं ने किसी दूसरे धर्म की निंदा नहीं की। जो दुनिया से बहिष्कृत हुए, परिष्कृत हुए, स्वामी विवेकानंद जी ने जिस प्रकार से कहा दुनिया के ठुकराए लोगों को हमने अपने घर में स्थान दिया, ये हमारी सनातन संस्कृती है। गद्दार टाओ फोडण्यापेक्षा तुम्ही आत्मपरीक्षण करा। जास्त तुम्हाला वाटायला पाहिजे होती। सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली। आम्ही गद्दार नाही, तुम्ही गद्दार आहात। वेडे लोकच इतिहास घडवत असतात। महाविकास आघाडीचं सरकार ते शिंदे सरकार गेल्या 4 वर्षांमध्ये अनेक सभांमधून, अनेक मंचावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही नेत्यांनी अत्यंत आक्रमक शब्दांमध्ये हिंदुत्वाचा पुरस्कार केला। मात्र आज त्यांच्या याच भूमिकेवर थेट विश्व हिंदू परिषदेनंच प्रश्न चिन्ह उपस्थित केले। नमस्कार, मी सरिता कौशिक। झिरो आवर मध्ये आपलं स्वागत। आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत महायुती समोरच्या आव्हानांची आणि महाविकास आघाडी समोरच्या नव्या आव्हानांची। सुरुवातीला महायुती समोरची आव्हानं। लोकसभेच्या निकालानंतर पुन्हा एकदा जनतेसमोर जात असताना एनडीएला आधी सरसंघचालक मोहन भागवतांनी खडे बोल सुनावले। त्यानंतर संघाच्या विचाराच्या ऑर्गनायझर साप्ताहिकातून भाजपच्या चुकांचा पाढा वाचला गेला आणि आता थेट विश्व हिंदू परिषदेनंच भाष्य केलंय। त्याला कारण ठरलंय राज्यातील महायुती सरकारचा एक निर्णय। त्याचं झालं असं की राज्याच्या अल्पसंख्याक विभागानं वक्फ बोर्डासाठी कोटीचा निधी दिला आणि त्यावर विश्व हिंदू परिषदेनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ती पाहूयात। हिंदुत्वाचा वारसा घेऊन चालणारे जर ह्या प्रकारचे कार्यवाही करणार असतील, मग त्यांना हिंदुत्वाचे वारसे म्हणावे की नाही म्हणावे हा प्रश्न निर्माण होतो जनतेसमोर। त्यांना इतका पैसा देण्याची गरज काय? कशा करता इतके लाजलुचपत करायची? त्यांची तुष्टीकरणाची नीती आहे। मुसलमानांना कसं खुश करायचं हा त्याच्या मागचा भाग आहे। आणि जे 10 कोटी रुपये आता जे दिले आहे ते पण मुसलमानांना खुश करण्याकरता दिलेले आहेत। आम्ही योजना करतोय राज्यपालांना भेटण्याची, जमल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पण भेट घेऊ। सरकारने याच्यावरती गंभीरपणे पुनर्विचार करावा आणि हे जे 10 कोटी रुपये दिले हा आदेश रद्द करावा। वक्फ बोर्ड जो आहे हाच बरखास्त केला पाहिजे। आधी संघ आणि आता विश्व हिंदू परिषदेची नाराजी। विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रांत महामंत्री गोविंद शेंडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आणि त्यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न। तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न, भाजप शिवसेना सरकारला हिंदुत्वाचं वारसदार म्हणावं की नाही? वक्फ बोर्ड निधीवरून विश्व हिंदू परिषदेनं उपस्थित केलेला प्रश्न पटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? जिथं घरातूनच भाजपला चांगलं सुनावलं जातंय तिथं विरोधक तरी कसे मागे राहतील? काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तुष्टीकरणाची भाषा नेहमीच भाजपचा अजेंडा असल्याचा आरोप केलाय। पाहूयात। तुष्टीकरणाची भाषा नेहमीच विश्व हिंदू परिषद म्हणणार नाही मी, पण भारतीय जनता पक्षाचा एजेंडाच आहे तो। सरकारने दिले असेल, 3 लोकांचं सरकार आहे, पण वक्फ बोर्डाला जागा दिली असेल, मुस्लिम समाजाच्या काही निर्णयासाठी जागा दिली असेल तर त्यामध्ये एवढा आकारतांडव करायची काही गरज नाही। आपण रामदेव बाबांच्या त्या कंपनीला 1 रुपये दराने जर हजारो कोटीची जागा देऊ शकतो, तिथे कोणी बोलायला तयार नाही। हे सगळे जे गोष्टी आहेत हे पुन्हा जातीय जे आग आहे तो ती भडकवण्याचा त्यांचा प्रयत्न असं मला वाटतं।
आणि सरकारने दिलेला निर्णय आहे तो विश्व हिंदू परिषद म्हणावं किंवा RSS म्हणावं त्याला विरोध करावं, ही नैतिकतेला धरून नाही तर ही अनैतिकता आहे. विश्व हिंदू परिषदेच्या आक्रमक मागणीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी वक्फ बोर्डाला दिलेल्या निधीबाबत काय स्पष्टीकरण दिलं आहे ते पाहूया. वक्फ बोर्डामध्ये मोठ्या प्रमाणावर रेकॉर्डमध्ये चुका आहेत. या महाराष्ट्रामध्ये अनेक समाज असे आहेत ज्यांच्या जमिनीवर वक्फ बोर्डाचे नाव टाकण्यात आलेले आहेत. मग हा रेकॉर्ड दुरुस्त नाही करायचा का? अशा अनेक नोंदी सापडतात ज्या नोंदी हिंदू धर्मीयाच्या आहेत, ज्या जमिनीवर अजून इतर समाजाचे, मागासवर्गीय समाज, आदिवासी समाजाच्या जमिनी आहेत. पण अनेक वर्षापासून वक्फ बोर्डाने कागदोपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका झाल्यामुळं खरं तर त्याचं डिजिटलायझेशन करणे, त्यांचं सुधारणा करणे याकरता तो निधी आहे. संघर्ष आला की चहू बाजूनी येतो असं म्हणतात ना, तसंच काहीचं महायुतीचं झालंय की काय असं वाटायला लागलंय. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी 10 जूनच्या एका कार्यक्रमात बोलताना लोकसभा निकालाची कारणमीमांसा करताना एक वक्तव्य केलं होतं. देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनीच काम केले पाहिजे, पण मी काम केलं असा अहंकार बाळगू नका अशा कानपिचक्या भागवतांनी दिल्या होत्या. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 11 जून रोजी संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधील एका लेखातून भाजपच्या ह्याच अहंकारावर वेगळ्या शब्दात बोट ठेवण्यात आले, ताशेरे ओढण्यात आले, आरसा दाखवण्यात आला. आता त्या पाठोपाठ आज चर्चेत राहिली ती म्हणजे इंद्रेश कुमारांच्या भाषणाची एक क्लिप. इंद्रेश कुमार हे संघ परिवाराच्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे मार्गदर्शक तर आहेतच, पण संघाच्या कार्यकारिणीचे सुद्धा सदस्य ते आहेत. अशा इंद्रेश कुमारांनी संघ परिवारातीलच आपला भाऊ भाजपला अहंकारी म्हटलंय. त्यांनी विरोधी इंडिया आघाडीला सुद्धा राम विरोधी म्हणत टीका केली. पाहूयात. जिन्होंने राम की भक्ति की पर धीरे धीरे अहंकार आ गया, उस पार्टी को सबसे बड़ी पार्टी घोषित कर दिया. अब उसका और जो पूरा उसको मत मिलना चाहिए, जो शक्ति मिलनी चाहिए, वो भगवान ने अहंकार के कारण दिया. इस पार्टी ने भक्ति की, अहंकार आया, उसको 241 पर रोक दिया, पर सबसे बड़ी बना दिया. लोकसभेच्या प्रचारादरम्यान भाजप अध्यक्ष JP नड्डा यांनी भाजपला आता संघाची गरज नाही असं वक्तव्य केलं. एकीकडे त्यांना मिसकोट केलं हे सांगितलं गेलं, पण त्यानंतर भाजप संघाच्या संबंधांविषयी सर्वांच्याच भुवया उंचावल्या. खरं तर मोहन भागवत यांनी गेली 10 वर्ष आपल्या प्रत्येक भाषणात केंद्रातील सरकारच्या कामाचे कौतुक केले. काही निरीक्षणेही नोंदवली असतील, काही सूचना केल्या असतील, पण सार्वजनिकरित्या टीका नव्हती. पण निवडणुकीच्या निकालानंतर संघाकडून वारंवार होणाऱ्या टीका आणि नाराजीमुळे संघ आणि भाजपामध्ये ऑल वेल आहे का हा प्रश्न साहजिकरित्या उपस्थित होतोय. मात्र संघाच्या या भूमिकेला छेद देणारं वक्तव्य थेट अयोध्येतून आलं आहे. राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास महाराजांनी इंद्रेश कुमार आपल्या अपयशाचं खापर भाजपवर फोडत असल्याचा पलटवार केलाय. पाहूया. प्रयास बहुत दिनों से करते रहे कि हिंदू मुसलमान की एकता हो जाए और मुसलमान यह जो भाजपा है, भाजपा को वोट दें, लेकिन इसमें स्वयं इंद्रेश जी असफल हो गए. इसलिए वो आरोप, अपने असफल होने का आरोप भाजपा पर लगाते हैं. उसको यह कह रहे हैं कि अभिमान हो गया है, और अभिमान नहीं हो गया है. वो अपने ढंग से जो भी करते रहे वही ठीक करते रहे. और 241 यदि सांसद उनके हो गए हैं तो ये कम नहीं है. प्रयास में विफल रहे, भाजपा विफल रही, और इसीलिए कि इंद्रेश जैसे विचारक जो RSS में हैं उन लोगों ने सहयोग नहीं दिया. एकीकडे साधू महंत भाजपची बाजू उचलून धरत असताना लोकसभेतील भाजपाच्या कामगिरीवर
देवाचा न्याय असाच असतो अशी भूमिका घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांनी कौतुक केले. संघानं ठरवलं तर ते नरेंद्र मोदींचं अहंकारी सरकार हटवू शकतात असंही वक्तव्य म्हणा किंवा चॅलेंजच राऊतांनी केलंय. पाहूयात. नरेंद्र मोदींनी अयोध्येत जाऊन रामाची पूजा अजिबात केली नाही, तर स्वतःचीच पूजा करून घेतली. त्याच्यामुळे प्रभू श्रीरामानं अहंकाराचा पराभव केला. लोकशाहीमध्ये मतपेटीतून हा पराभव घडवून आणला. तरी हा पराभव अर्धवट आहे. पूर्ण पराभवासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा अहंकार खतम करण्यासाठी त्याने पुढे यावं लागेल. RSSने ठरवलं तर मोदींचं अहंकारी सरकार सत्तेत 15 मिनिटे राहू शकणार नाही. भारतीय जनता पक्षाचं सध्याचं सरकार जे आहे, मोदीचं अहंकारी सरकार, त्याला सुरुंग लावण्याचं काम जर त्यांची मातृसंस्था करत असेल तर ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतायत असं मी मानतो. भाजपने हिंदुत्व सोडलं असा आरोप होत असताना भाजपचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी हिंदू मुस्लिम वाद उकरून काढलाय. माझा कट्ट्यावर बोलताना दानवेंनी सत्तारांविरोधातील खतखत बोलून दाखवली. अब्दुल सत्तारांचा सिल्लोड हा पाकिस्तान होत चाललाय अशी टीका दानवेंनी केली. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते आणि अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तारांनी मला बदनाम करा पण माझ्या तालुक्याला बदनाम करू नका असा इशारा दिलाय. पाहूयात. मी तुम्हाला एक सांगतो की अब्दुल सत्तार यांचा इतिहास पहा. हे कधी कोणासोबत राहिले माझ्या संग्रहातील? अहो, शिल्लोड एक दिवस पाकिस्तान होणार आहे. या शिल्लोडच्या आजूबाजूच्या ज्या जमिनी आहेत ना, त्या सारा हडपण्याचा धंदा सुरू आहे. MIDC नावाखाली काय, सरकारी कार्यालय गावाच्या बाहेर नेणं काय, सरकारची जागा नगरपालिकेच्या ताब्यात घेणं काय, आणि नगरपालिकेच्या ताब्यात घेऊन शॉपिंग सेंटर काढणं काय, शॉपिंग सेंटर काढून ते विकणं काय. त्या गावामध्ये कोणी एखादं दुकान टाकायचं असलं तर नगरपालिकेची परवानगी मिळत नाही. कोणाचा प्लॉट असला तर बांधकामाची परवानगी मिळत नाही. या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवणार नाही. आम्ही जे करेल ते करू द्या. मी पण तिथला लोकप्रतिनिधी आहे. भाजपला ही अशा पद्धतीची संस्कृती आवडत असेल तर त्याचे परिणाम हे सर्वसामान्य निवडणुकीमध्ये मतदारामधली जी चर्चा मी जे बघतोय हे चांगली नाही आहे. 3 लाख काही लोक हिंदू बांधवांचे आहेत, 60,000 मुस्लिम समाज आहे. अशा वेळेस असे शब्द वापरून त्या हिंदू बांधवाच्या भावनेला काय वाटत असेल? हे पाकिस्तान असतं तर सकाळी 7 वाजता माझ्या घरी कशाला यायचे? म्हणजे त्यांना ज्यावेळेस लीड मिळते त्यावेळेस हा भारत देशाचा हिंदुस्थानाचा पार्ट असतो आणि त्यांना लीड नाही मिळाली की लगेच पाकिस्तान होतो. चोहोबाजूंनी ठिकाणचा भडीमार होत असताना मुंबईच्या वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आज भाजपचा विजय संकल्प मेळावा पार पडला. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणूक तसंच आगामी विधानसभा निवडणुकीत विजय सुनिश्चित करण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं, काही सूचना देखील केल्या. तसंच राज्यात केवळ 2 लाख मतं कमी पडली असून मुंबईत 2 लाख मतं अधिक आहेत. आताची मतं कायम ठेवून 1% मतं जरी वाढवली तरी विधानसभेला क्लीन स्वीप करू असाही विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. या बैठकीला केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, नारायण राणे, अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपचे सर्व महत्त्वाचे पदाधिकारी, नवनियुक्त खासदार उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी महाविकास आघाडीनं केलेलं ध्रुवीकरण आणि खोट्या प्रचारामुळे जागांची संख्या कमी झाल्याचा आरोप केला. महाविकास आघाडीच्या मायावी ताकदीने, मायावी शक्ती त्यांनी वापरून शकुनीसारखं षडयंत्र करून खोटं नरेटिव्ह, खोटा विमर्श, मागासवर्गीयाला सांगितलं की संविधान बदलणार आहेत, मोदीजी संविधान बदलणार आहेत. आज मागासवर्गीय जनतेमधली जे भय होतं ते कमी झालं. जे काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी भय निर्माण केलं
की मोदीजी संविधान बदलणार आहे, ते भय दूर करण्याचं त्या ठिकाणी आम्ही योजना तयार केली. येणाऱ्या निवडणुकामध्ये मोठ्या प्रमाणावर महायुती त्या ठिकाणी निवडून याकरता काम करू. आता वळूया आजच्या विश्व हिंदू परिषदेच्या प्रश्नाकडे. तो प्रश्न आणि त्या प्रश्नावरील तुमच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला पहिला प्रश्न परत एकदा बघूया. भाजप शिवसेना सरकारला हिंदुत्वाचं वारसदार म्हणावं की नाही? वक्फ बोर्ड निधीवरून विश्व हिंदू परिषदनं उपस्थित केलेला प्रश्न पटतो का? सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया बघूया. एक्सवरून मिलिंद पाटेकर, देशात फक्त एकाच जातीचे लोक नाही राहत. सरकार काय फक्त वक्फ बोर्डाच्या विकासावर निधी खर्च करत नाही? युट्यूबवरून निखिल देशमुख, हिंदू लोक जातीवरून मतदान करतात आणि मुसलमान धर्मावरून. युट्यूबवरून यश मोहिते, मुस्लिम मतदान मिळेल या आशेनं राजकारण सुरू आहे. इंस्टाग्रामवरून राजेश माथुर, वक्फ बोर्डाला जाणाऱ्या निधीसाठी मंदिरातून टॅक्स घेतला जातो का? इंस्टाग्रामवरून प्रतीक धावरे, राजकारणात मला हिंदू मतदान मुस्लिम मतदान कसं होईल याचंच राजकारण चालतं. आम्ही विचारलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा बघूया. भाजप शिवसेना सरकारला हिंदुत्वाचं वारसदार म्हणावं की नाही? वक्फ बोर्ड निधीवरून विश्व हिंदू परिषदनं उपस्थित केलेला प्रश्न पटतो का? एकूण 16,000 मतं यूट्यूबवर. 46% होय म्हटलंय, 54% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. एकूण 70% लोकांनी होय म्हटलं, 31% नाही. फेसबुकवर एकूण 1,500 मतं. %45 होय म्हटले, 55% नाही. एक्सवर 48% होय म्हटलंय, 52% नाही. तिसऱ्यांदा मोदींनी शपथ घेतली, एनडीए सरकार अस्तित्वात आलं. पण भाजप 272च्या जादुई आकड्यापासून दूर राहिला. मुस्लिम समाजानं मोदी विरोधात एकगठ्ठा मतदान केल्यामुळेच हे घडलं असं या लोकसभा निकालाचं अनेकांनी विश्लेषण केलं. त्यासाठी धुळे, दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबईतील मतदानाची आकडेवारीही दिली गेली. उद्धव ठाकरेंना मराठी आणि उत्तर भारतीय मतं मिळाली नाहीत असं देवेंद्र फडणवीसांपासून राज ठाकरेंपर्यंत अनेकांनी सांगितलं. सलमान खुर्शीद यांच्या पुतणीनं भाषणात केलेलं व्होट जिहादचं आवाहन, पुण्यात मुस्लिम समाजाच्या बैठकीत भाजप विरोधात मतदान देण्याचं आवाहन, ते देशाच्या इतर भागातील असेच काही व्हिडिओ निकालानंतर जास्त फिरत आहेत. त्यामुळे तयार झालेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर वक्फ बोर्डाला मिळणाऱ्या निधीची बातमी आली आणि हिंदू संघटनांकडून याचा विरोध सुरू झाला. खरं तर भारतासारख्या देशात 20-25 कोटी मुस्लिम समाजाला, जे या देशाचे नागरिक आहेत, त्यांना डावलून कोणतीही गोष्ट करणं भारतीय राज्यघटनेनुसार शक्य नाही आणि ते कोणत्याच पातळीवर योग्यही नाही. हे सरकारमध्ये काम करणाऱ्यांना आणि राजकारण करणाऱ्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळेच मोदींनी सबका साथ सबका विकास अशीच भाषा सुरुवातीला केली होती. सर्वच पक्षांनी ही वस्तुस्थिती आपल्या समर्थकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवली तरच आता सुरू असलेला रोष काहीसा कमी होऊन समाजातील कटुता, धार्मिक द्वेष कमी होण्यास मदत होईल. सगळ्या लांगुल चालनाचा विरोध जरूर करूयात, पण देशातील, समाजातील धार्मिक एकोपा, जातीय सलोखा बिघडणार नाही
याची काळजीही घेऊयात। या बातमीसोबतच 0 आवरमध्ये घेऊयात एक छोटा ब्रेक नंतर पाहूयात खासदारकीवरून अजितदादांच्या राष्ट्रवादीतील खतखत आणि पवारांच्या राष्ट्रवादीतील खासदारानं घेतलेली गुंडभेट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।